हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 वर फोकस करून मराठी व्याकरण या घटकावरील अति महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण 2024 मध्ये ज्या ज्या जिल्ह्यांच्या लेखी परीक्षा झालेल्या आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जे मराठी व्याकरणाचे प्रश्न रिपीट झालेले आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न पहा. मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात? पहा मित्रांनो, मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला म्हणतात वर्ण. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वर्ण. ओके, आता पहा, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण म्हणतो. ओके, आणि हे मूलध्वनी काय होतात तर हवेत विरतात, हवेत नाहीसे होऊन जातात. राईट, बरोबर आहे ना. मग ते नष्ट होऊ नये म्हणून आपण त्याला काय करतो? आपण त्याला लिहून ठेवतो. बरोबर, कसं? असं आपण त्याला ते नष्ट होऊ नयेत म्हणून लिहून ठेवतो. बरोबर, आणि आपण ते कशाने लिहितो तर ते आपण रंगाने लिहितो. बरोबर आहे ना. आपण ते कोणत्याही लाल निळ्या रंगाने लिहितो. बरोबर, आणि रंगाने म्हणजेच आपण कशाने लिहितो? वर्णाने लिहितो आणि हे लिहून ठेवतो म्हणून त्यांना काय म्हणतात? आपण त्याला वर्ण म्हणतात. हे लक्षात ठेवा. ओके, पुढे पाहूया. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला डॅश डॅश म्हणतात. पहा मित्रांनो, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? व्याकरण म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 व्याकरण. आता भाषेची देवाणघेवाण म्हणजेच भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरविण्यात आले आहेत आणि या नियमांनाच काय म्हणतात? या नियमांनाच बोलतात व्याकरण. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, खालीलपैकी विशेष नाम ओळखायचं आहे. पहा, विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. पहा, नवलाई, सरस्वती, चांदी, धैर्य. मग यामध्ये विशेष नाम कोणते? ते आहे सरस्वती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सरस्वती. सरस्वती हे विशेष नाम आहे. आता विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं, हे लक्षात ठेवा, आणि हे त्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या स्वतःचं नाव असतं. ओके, त्यानंतर नवलाई हे काय आहे? नवलाई आणि धैर्य हे भाववाचक नाव आहे. बरोबर, हे भाववाचक नाव आहेत, भाववाचक नाम. बरोबर, आणि चांदी, चांदी कसलं नाव आहे? हे सामान्य नाम आहे. चांदी हे सामान्य नाम आहे, पदार्थवाचक नाम देखील म्हटले जाते. ओके, पुढे पाहूया. शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. सौंदर्य. सौंदर्य कसला प्रकार आहे हा? तर काय याच्यातून आपल्याला भाव प्रकट होतोय म्हणून हे भाववाचक नाम असेल. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 भाववाचक नाम. कारण सौंदर्य, सौंदर्यामधून आपल्याला भाव प्रकट होतोय. ओके, सुंदर या विशेषणाला हा य प्रत्यय लागून सौंदर्य भाववाचक नाम मधलंय. आणि भाववाचक नाम ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याच भाववाचक नाम म्हणतात किंवा त्याला धर्मवाचक नाम असं देखील म्हटलं जातं. ओके, समोरचा प्रश्न पहा. अयोग्य शब्द ओळखायचा आहे. अयोग्य शब्द ओळखा. पहा, झुंजू मंजू आहे, जुगुत्सा आहे, जुजुत्सु आहे आणि जुळूक आहे. तर यामधलं अयोग्य शब्द कोणता आहे तर तो आहे जुळूक. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 जुळूक. समोरचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखायची. विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी कृश, छूल बरोबर स्थूल बरोबर आहे, छचोर वाईट हीच अयोग्य आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 छचोर वाईट. समोरचा प्रश्न, दोन्ही सेम आहे. ओके, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? चला, आता या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. आतापर्यंत आपण जे काही प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी हा एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? हा आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेला प्रश्न आहे मित्रांनो, त्यामुळे याचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा. हत्ती या शब्दाचा पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? पहा, हत्ती वारण समानार्थी आहे, गज वनराज आहे का नाही? नागला देखील हत्तीच म्हणतात. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वनराज हा समानार्थी शब्द नाही हत्तीचा. समोरचा प्रश्न,
शंकर या शब्दाचा पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे? पहा, शंकर, नारायण, शेषशाही, सांब, सदाशिव. बरोबर, केशव. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सांब. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता अर्थालंकार नाही? पहा, अर्थालंकार नाही. उपमा आहे, उत्प्रेक्षा आहे, रूपक आहे. चमक आपण कधी ऐकलंय का? नाही. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 चमक. समोरचा प्रश्न, शिवाजी महाराज छत्रपती झाले या वाक्यात छत्रपती हा शब्द कोणते कार्य करतो रे? पहा, शिवाजी महाराज छत्रपती झाले या वाक्यातील हे छत्रपती काय आहे? हे आहे विधिपूरक आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 विधिपूरक. समोरचा प्रश्न, सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरावयात जातो. वाक्याचा प्रकार ओळखा. पहा, सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरावयात जातो. मग कोणतं वाक्य असेल? हे संयुक्त वाक्य. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 संयुक्त वाक्य. समोरचा प्रश्न, अण्णा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे रे? पहा, कानडी, गुजराती, तमिळी, हिंदी. तर हा कानडी भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे. बरोबर, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 कानडी. समोरचा प्रश्न पाहूया. तोंडी लावणे या शब्दाचा समास ओळखायचा आहे. पहा, तोंडी लावणे कोणता समास आहे? तर अलुक तत्पुरुष समास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अलुक तत्पुरुष समास. समोरचा प्रश्न पाहूया. मुलाने बैलास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. मुलाने बैलास मारले कोणता प्रयोग आहे? हा आहे भावी प्रयोग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 भावे प्रयोग. समोरचा प्रश्न, मी आपला काय बोलणार या वाक्यातील आपला हा शब्द काय आहे? पहा, मी आपला काय बोलणार या वाक्यातील हा जो आपला आहे तो काय आहे? तर तो आहे केवल प्रयोगी अव्यय. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 केवल प्रयोगी अव्यय. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न, पहिला वर्ग यातील विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. पहिला वर्ग यातील विशेषण कोणता आहे? विशेषण पहिला. पहिल्यामध्ये काय आहे? क्रम आहे. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बी क्रमवाचक संख्या विशेषण. पर्याय क्रमांक 3 आहे पण त्याला मी बी म्हटलं, क्रमवाचक संख्या विशेषण. खाली वर झालेले आहे. ओके, पुढे पाहूया. विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? पहा, विभक्तीचे किती प्रकार आहेत मित्रांनो? तर ते आहेत 8 प्रकार. राईट, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 8 प्रकार. समोरचा प्रश्न, साखर या नामाचा प्रकार ओळखायचा आहे. पहा, साखर या नामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. कोणतं नाम आहे? तर हे सामान्य नाम आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सामान्य नाम. समोरचा प्रश्न, अत्यल्प या शब्दातील संधी ओळखायचे. पहा, अत्यल्प या शब्दातील संधी कोणती आहे? तर ती आहे स्वर संधी. राईट, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 स्वर संधी. समोरचा प्रश्न, ओ या स्वराचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा. ओ या स्वराचं उच्चार स्थान कोणतं आहे? तर ते आहे कंठौष्ठ्य. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कंठौष्ठ्य. राईट, पुढे पाहूया. म हे व्यंजन कोणत्या वर्गात येते रे? म हे व्यंजन प फ ब भ म. बरोबर, प फ ब भ म कोणता वर्ग आहे? प वर्ग आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 प वर्ग. समोरचा प्रश्न, माझी झोप झाली होती या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. होती म्हटल्यावर भूतकाळ, झालेलं आहे, झाली मग पूर्ण भूतकाळ. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पूर्ण भूतकाळ. समोरचा प्रश्न, आधुनिक विचारांची कास. पहा, आधुनिक विचारांची कास धरणारा कोण असतो? पुरोगामी. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पुरोगामी. समोरचा प्रश्न पाहूया.
जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो. प्रयोग ओळखा. जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो. कोणता प्रयोग आहे? अकर्मक कर्तरी प्रयोग. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अकर्मक कर्तरी प्रयोग. समोरचा प्रश्न पाहू. प्रत्यय येणे. प्रत्यय येणे म्हणजे काय? तर काय होतंय बघा, त्याने असं केलं आपल्यासोबत, मग आपल्याला काय लक्षात आलंय आपल्याला, बरोबर. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 लक्षात येणे. समोरचा प्रश्न. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे. पहा, एखादी गोष्ट आपण खूप अभ्यास करतोय, एकदम जीव लावून अभ्यास करतो आणि आपण पोस्ट काढली, PSI झालोय, मग ती आपली काय असेल? ती असेल आपली साधना, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 साधना. समोरचा प्रश्न. वानगीचा समानार्थी शब्द काय आहे? उदाहरण. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 उदाहरण. समोरचा प्रश्न. विजिगुषी वृत्ती म्हणजे कसली वृत्ती? विजिगुषी म्हणजे विजयी वृत्ती. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 विजयी वृत्ती. समोरचा प्रश्न पाहूया. सुधीर शाळेत गेला यातील क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. पहा, सुधीर शाळेत गेला, गेला क्रियापद आहे, यातून वाक्याचा कोणता प्रकार आहे? तर तो स्वार्थी वाक्य, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 स्वार्थी वाक्य. समोरचा प्रश्न. मोनू आजारी पडला म्हणून तो शाळेत गेला नाही. वाक्याचा प्रकार ओळखा. मोनू आजारी पडला म्हणून तो शाळेत गेला नाही. कोणतं वाक्य आहे? हे वाक्य आहे संयुक्त वाक्य, म्हणून, बरोबर, म्हणून. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 संयुक्त. समोरचा प्रश्न. द्वंद्व समासाचं उदाहरण कोणतं आहे रे? द्वंद्व समास. ने आण. राईट. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ने आण. समोरचा प्रश्न. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. या वाक्यातील उपमान कोणते? पहा, उपमान. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, तर ते काय आहे? दैवत. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 दैवत. समोरचा प्रश्न. मेघा समतो श्याम सावळा या ओळीतील अलंकार ओळखा. मेघा समतो श्याम सावळा, मग कोणता अलंकार असेल? उत्प्रेक्षा, उपमा, यमक. पहा, उपमा अलंकार आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 उपमा अलंकार. समोरचा प्रश्न. चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थांबतो त्याच डॅश डॅश म्हणतात. चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थांबतो त्याच गण नाही मात्राने यती म्हणतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 यती. समोरचा प्रश्न. मराठी नवकाव्याचे प्रणेते खालीलपैकी कोणास म्हणतात रे? मराठी नवकाव्याचे प्रणेते BC मर्ढेकर यांना म्हणतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 BC मर्ढेकर. समोरचा प्रश्न. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र. चला, तुमच्यासाठी प्रश्न आहे, 10 सेकंद वेळ घ्या, खूप महत्वाचा प्रश्न आहे. चला, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत. चला, 10 सेकंद वेळ घ्या. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. तर हे कोणाचं आहे? हे आहे यशवंतराव चव्हाण यांचं. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण. समोरचा प्रश्न. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे रे? अधोमुख म्हणजे ऊर्ध्वमुख आहे का? पहा, आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ऊर्ध्वमुख. समोरचा प्रश्न. मती, बुद्धी. ओके. मती या शब्दाचा समानार्थी शब्द बुद्धी आहे बघा पर्यायामध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बुद्धी. राईट. किती सोपं आहे. पुढे पाहूया. हाताने केलेली खाणाखुणाची भाषा. हा पुणे लोहमार्ग चालकचा पेपर आहे, हे लक्षात ठेवा. हाताने केलेली खाणाखुणाची भाषा म्हणजेच करपल्लवी. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 करपल्लवी. समोरचा प्रश्न. पुल्लिंगी शब्द आपल्याला ओळखायचे. गिरिजा, अंबिका, महेश, देऊळ. ती गिरिजा, ती अंबिका, तो महेश, ते देऊळ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 महेश पुल्लिंगी आहे. ओके. पुढे पाहूया.
बाजारात गारुड्याचा खेळ चालू होता. या वाक्यात सामान्य रूप असलेला शब्द कोणता आहे? पहा, बाजारात गारुड्याचा, मग हेच आहे सामान्य रूप असलेला शब्द. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 गारुड्याचा. ओके, पुढे पाहूया. कोण काय ही सर्वनामे खालील कोणत्या प्रकारात येतात? पहा, कोण काय प्रश्नार्थक कोण तर आहे, मग पर्यायात कोणता आहे काय आपल्याला माहित नसलं तरी पर्यायात कोण तर प्रश्नार्थक आहे, मग योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 प्रश्नार्थक व अनिहित, कारण दुसऱ्या ठिकाणी प्रश्नार्थक आहेच नाही म्हणून बरोबर. पुढे पाहूया. नाचणारा, वाकलेला व जळता हे शब्द वाक्यात विशेषण म्हणून वापरल्यास ते कोणत्या प्रकारचे विशेषण होईल? पहा, नाचणारा, वाकलेला, जळता हे वाक्यात विशेषण म्हणून वापरलं तर ते धातुसाधित विशेषण बनेल मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 धातुसाधित विशेषण. समोरचा प्रश्न. रामूला शेळीची दूध आवडते. या वाक्यातील दूध हा शब्द व्याकरण दृष्ट्या काय दर्शवितो? रामूला शेळीचे दूध आवडते. काय आवडते? दूध. ओके, दूध हा व्याकरण दृष्ट्या काय दर्शवितो? तर तो कर्ता दर्शवतो. ओके, योग्य उत्तर कर्त्याचं काम करते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कर्ता. पुढे पाहूया. यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? यथाशक्ती पहा, अव्ययी भाव समास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अव्ययी भाव समास. समोरचा प्रश्न. गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे म्हणजेच काय असेल? षटकर्णी होणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 षटकर्णी होणे. समोरचा प्रश्न पाहूया. उथळ पाण्याला खळखळाट फार हा वाक्याचा योग्य पर्याय निवडा. उथळ पाण्याला खळखळाट फार या वाक्याचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग तो आपण कसा निवडूया? मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच. ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बडाई. बरोबर, ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बडाई मारतो. ओके, मग योग्य उत्तर असेल, पुढे बघण्याची गरज नाही, वाजवीपेक्षा जास्त शहाणपणा दाखवू नये. पहा, हा पण नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 फक्त ब बरोबर. ओके, समोरचा प्रश्न. ज्यांच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? ज्यांच्या हाती ससा तो पारधी. पहा, संबंधी व दर्शक सर्वनाम. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 संबंधी, सामान्य नाही, सॉरी तो दर्शक आणि ज्यांच्या म्हणजे संबंधी. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 संबंधी व दर्शक. बरोबर, संबंधी व दर्शक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. पुढे पाहूया. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे. गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे. चला, कोणता प्रयोग आहे सांगा पाहू. तर हा आहे भावे प्रयोग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 भावे प्रयोग. हा सोलापूर चालकचा प्रश्न आहे, पत्रिका, हे लक्षात ठेवा. काय, हा सोलापूर चालकची जी प्रश्नपत्रिका आहे त्याचा पेपर आहे. ओके, पुढे पाहूया. नेहमी दुसऱ्याला मदत करा. वाक्प्रचार ओळखा. नेहमी दुसऱ्याला मदत करा कोणता वाक्प्रचार आहे? आज्ञार्थी, आज्ञा दिलेली. ओके, आज्ञा दिलेली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आज्ञार्थी. समोरचा प्रश्न. कमलनयन या शब्दातील योग्य समास ओळखा. कमलनयन म्हणजेच कर्मधारय समास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कर्मधारय समास. समोरचा प्रश्न. पहा, अडकित्ता या शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? चला, तुमच्यासाठी एक हिंट देतो. आत्ता आपण अण्णा शब्द पाहिला, तो ज्या भाषेतून आलेला आहे त्याच भाषेतून हा अडकित्ता देखील आलेला आहे. मग चला, कमेंट करा कोणती भाषा आहे ती. चला, फास्ट कमेंट करा कोणती भाषा आहे ती. ती आहे कानडी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कानडी. समोरचा प्रश्न. बापरे केवढा मोठा हा साप. रिकाम्या जागेसाठी योग्य विरामचिन्ह निवडा.
कोणतरी विरामचिन्ह निवडाल, बापरे केवढा मोठा हा साप, तर उद्गारवाचक चिन्ह. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 उद्गारवाचक चिन्ह. समोरचा प्रश्न, पुढे दिलेल्या शब्दांतून शुद्ध शब्द ओळखा. पुढे दिलेल्या शब्दातून शुद्ध शब्द ओळखायचा आहे. आशीर्वाद कोणता शब्द असेल? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आशीर्वाद. समोरचा प्रश्न, खालील शब्दांपैकी सामान्य नाम नसलेला, सामान्य नाम नसलेला, नगर सामान्य नाम, नदी सामान्य नाम, नम्रता विशेष नाम, नट सामान्य नाम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 नम्रता. समोरचा प्रश्न, खालील पर्यायातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा. स्त्रीलिंगी शब्द, मूल, ते मूल, चूल, ती मूल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 चूल हा स्त्रीलिंगी शब्द आहे. ते फूल, तो पूल. ओके, पुढे पाहूया. विदुषी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? विदुषीचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता असेल रे? तर तो असेल विद्वान. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 विद्वान. समोरचा प्रश्न, ज्याचा तळ लागत नाही असा काय असतो? ज्याचा तळ लागत नाही असा अथांग. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अथांग. राईट, पुढे पाहूया. मगरमिठी या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? मगरमिठी, मगरमिठी म्हणजे एकदम घट्ट पकडलेलं असतं. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 घट्ट पकड. ओके, समोरचा प्रश्न, खालील वाक्यात योग्य वाक्प्रचार वापरायचा आहे. पहा, खालील वाक्यात योग्य वाक्प्रचार आपल्याला वापरायचा आहे. पहा, शालेय सांस्कृतिक कार्यक्रम अचानक रद्द झाल्याने आमच्या उत्साहावर डॅश डॅश. पहा, शालेय सांस्कृतिक कार्यक्रम अचानक रद्द झाल्याने आमच्या उत्साहावर पाणी पडले. बरोबर आहे का? आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पाणी पडले. समोरचा प्रश्न, खालील म्हणीचा अर्थ सांगा. खाई त्याला खवखवे. म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. खाई त्याला खवखवे म्हणजेच वाईट काम केलं तर त्याची भीती वाटणे. आहे का पर्याय? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वाईट काम करणाऱ्याच्या मनात धास्ती वाटते. बरोबर. समोरचा प्रश्न, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश डॅश म्हणतात. चला, पहिलाच प्रश्न आपण पाहिलेला आहे डिटेलमध्ये. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. चला फटाफट कमेंट बॉक्स करा, 10 सेकंद वेळ घ्या. प्रश्न पुन्हा एकदा पहा. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश डॅश असे म्हणतात. हा प्रश्न आपण पहिल्या वेळेस पाहिलेला आहे, डिटेलमध्ये पाहिलेला आहे. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. 10 सेकंद वेळ घ्या. पुढे पाहूया. नटसम्राट हे कोणते? चला, याचं उत्तर काय आहे? वर्ण आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वर्ण. पुढे पाहूया. नटसम्राट हे नाटक कोणी लिहिलंय? चला कमेंट करा हे देखील. नटसम्राट कोणी लिहिलंय बघूया. किती जण राईट आन्सर करतायत कमेंट करा. नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले आहे? चला कमेंट करा. राईट आन्सर लगेच कमेंट करा. तर ते आहेत वि.वा. शिरवाडकर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वि.वा. शिरवाडकर. समोरचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द सदन निर्धन आहे का? आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 निर्धन. समोरचा प्रश्न, राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग ओळखा. राजाने राजवाडा बांधला कर्मणी प्रयोग आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कर्मणी प्रयोग. समोरचा प्रश्न, तो झाडाखाली गाढ झोपला या वाक्यातील खाली हे डॅश डॅश अव्यय आहे. तो झाडाखाली गाढ झोपला. पहा, खाली खाली हे कोणता अव्यय आहे मित्रांनो? तर हे शब्दयोगी अव्यय आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय. समोरचा प्रश्न, शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. शुद्ध शब्दाचा पर्याय पहा कोणता आहे? विक्षिप्त. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 विक्षिप्त हा शुद्ध शब्द आहे. ओके, पुढे पाहूया.
संधियुक्त शब्दाचा योग्य पर्याय निवडा. फल अधिक आहार काय आहे? फल अधिक आहार फलाहार आहे का? पहा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फलाहार. समोरचा प्रश्न, नामाची संख्या दाखविणाऱ्या विशेषणाला डॅश डॅश विशेषण म्हणतात. नामांची संख्या दाखवते तर काय असणार आहे? ते साहजिक आहे, संख्या विशेषणच असेल ना. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 संख्या विशेष संख्यावाचक विशेषण. समोरचा प्रश्न, तो भेटला आणि पटकन निघून गेला या वाक्यातील आणि हे कोणते अव्यय आहे? तो भेटला आणि पटकन निघून गेला या वाक्यातील जे आणि आहे ते उभयान्वयी अव्यय आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 उभयान्वयी अव्यय. समोरचा प्रश्न, खालीलपैकी भूतकाळी वाक्य कोणते? भूतकाळी वाक्य कोणते आहे? काय छान फुल आहे हे, किती सुंदर होता होता तो देखावा. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 किती सुंदर होता तो देखावा होता. पुढे पाहूया, अनंत व अथांग या शब्दांचा समास ओळखा. अनंत व अथांग कोणता समास आहे? बहुर्विही समास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बहुर्विही समास. समोरचा प्रश्न, तो कधीच खोटे बोलत नाही हे वाक्य होकारार्थी करा. तो कधीच खोटे बोलत नाही तर तो नेहमी खरे बोलत असणार ना. मग पहा, योग्य उत्तर तो नेहमी खरे खोटे खरे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 तो नेहमी खरे बोलतो. ओके, पुढे पाहूया, बालिश बहु बायकात बडबडला या वाक्यातील अलंकार ओळखा. बालिश बहु बायकात बडबडला कोणता अलंकार आहे? अलंकार आहे अनुप्रास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अनुप्रास. समोरचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी आपल्याला ओळखायचे. तटिनीचा विरुद्ध आहे सरिता. आयचा व्यय आहे का? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आय व्यय ही विरुद्धार्थी शब्दाची, कारण तटिनीचा विरुद्धार्थी शब्द सरिता नाही. ही चुकीची आहे, ही चुकीची आहे, ही चुकीची आहे. आय व्यय एकदम बरोबर आहे. हे मिस्टेकली मी तुम्हाला सांगितलं. पुढे पाहूया, नियोजन नसेल तर कोणत्याही कार्यक्रमाचा खेळ डॅश डॅश होऊन जातो. नियोजन नसेल तर कोणत्याही कार्यक्रमाचा खेळ खंडोबा होऊन जातो. राईट, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 खंडोबा. समोरचा प्रश्न, अयोग्य संधी ओळखा. अयोग्य संधी ओळखा. ईश्वर अधिक इच्छा ईश्वरेच्छा बरोबर आहे. सूर्य अधिक अस्त सूर्यास्त बरोबर आहे. गुरु अधिक उपदेश गुरुपदेश बरोबर आहे. पूर्व इतिहास पूर्व इतिहास हे चुकीचे आहे. तर पूर्व अधिक इतिहास काय असेल? पूर्व इतिहास पूर्व इतिहास असं पाहिजे. ओके, पुढे पाहूया, उंदीर उंदरीन बोका काय असणार? उंदीर उंदरीन बोका मांजरीन असणार का? तर नाही, हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. तर बोकाचं आहे भाटी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बोका भाटी. समोरचा प्रश्न, बोका मांजरीन नाही. पुढे पाहूया, देव देव सासू सासवा सासू सासवा आणि केळे केळी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 केळी. समोरचा प्रश्न, स ला ते कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? स ला ते द्वितीया विभक्ती येते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 द्वितीया. समोरचा प्रश्न, म्हणे बापडा बेटे आपला ही अव्यय कोणत्या प्रकारातील आहेत? म्हणे बापडा बेटे आपला ही व्यर्थ उद्गारवाचिक अव्यय आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 व्यर्थ उद्गारवाची अव्यय. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्रयोगाचा प्रकार नाही? पहा, प्रयोगाचा प्रकार नाही. कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे, बाह्य प्रयोग आहे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 केवल प्रयोग. केवल प्रयोग हा प्रयोगाचा प्रकार नाही. समोरचा प्रश्न, द्विज या सामासिक शब्दाचा विग्रह द्विज दोनदा जन्मलेला आहे का? पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 दोनदा जन्मलेला. समोरचा प्रश्न,
तानाजी लढता लढता मेला, वाक्याचा प्रकार ओळखा. तानाजी लढता लढता मेला काय आहे? केवल वाक्य आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 केवल वाक्य. समोरचा प्रश्न, समानार्थी शब्द ओळखायचा आहे. अवबोध, अवबोधचा समानार्थी ज्ञान, जागृती, जाणीव हेच आहेत. खाली बघण्याची गरज नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ज्ञान, जागृती, जाणीव. समोरचा प्रश्न, रेडा, हेला, खुळगा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा. रेडा, हेला, खुळगा समानार्थी शब्द काय? टोनगा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 टोनगा. समोरचा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. अडेल तट्टू, अडेल तट्टूचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? विरुद्धार्थी शब्द तर तो असतो समजदार. कारण योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 समजदार. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वक्ता, वक्ता बोलणारा आणि ऐकणारा कोण असतो? श्रोता. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 श्रोता. समोरचा प्रश्न, अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरते या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती आहे? अर्धवट ज्ञान माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरते कोणती? अटल्या अर्धा वैद्य मरणा खाद्य. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अर्धा वैद्य मरणा खाद्य. ओके, समोरचा प्रश्न, सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती या अर्थाची खालीलपैकी म्हण कोणती? सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती या अर्थाची खालीलपैकी म्हण कोणती? तर ती असेल उसाच्या पोटी कापूस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 उसाच्या पोटी कापूस. ओके, समोरचा प्रश्न, आंधळ्या गायीत लंगडी गाय शहाणी. आंधळ्या गायीत लंगडी गाय शहाणी म्हणजेच कसाईला गाय धार्जिनी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कसाईला गाय धार्जिनी. समोरचा प्रश्न, खालील वाक्प्रचाराचा अर्थ शोधायचा आहे. पहा, वाक्प्रचाराचा अर्थ शोधायचा आहे. खरवड काढणे, खडवड काढणे म्हणजे खूप टाकून बोलणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 खूप टाकून बोलणे. समोरचा प्रश्न, षटकर्णी होणे, षटकर्णी होणे वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे तर तो काय असेल? ते अनेकांना, सर्वांना समजणं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अनेकांना समजणे. समोरचा प्रश्न, खालील शब्दसमूहासाठी पर्यायापैकी योग्य शब्द निवडा. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश. पहा, शब्दसमूहासाठी पर्यायापैकी योग्य शब्द निवडायचा आहे. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश म्हणजेच काय? संधी प्रकाश. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 संधी प्रकाश. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विशेष नाम आहे? पहा, विशेष नाम आहे कोणते? ते आहे गंगा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 गंगा. राईट. मग इमारत, नदी आणि पुस्तक ही कोणती नामे आहेत? ही आहेत सामान्य नाम आहेत ही. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, नक्षिकात या शब्दाचा अर्थ डॅश डॅश आहे. पहा, नक्षिकात या शब्दाचा अर्थ काय आहे? तर पायाच्या नखापासून शेंड्यापर्यंत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पायाच्या नखापासून शेंड्यापर्यंत. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला डॅश डॅश म्हणतात. पहा मित्रांनो, जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? जिज्ञासू म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 जिज्ञासू. समोरचा प्रश्न, डॅश डॅश किती वाईट घटना ही गाळलेल्या जागी योग्य केवळ प्रयोगी अव्यय वापरायचे. पहा, गाळलेल्या जागी आपल्याला योग्य केवळ प्रयोगी अव्यय वापरायचे. पहा, किती वाईट घटना ही तर काय वापरायला आपण? अरे रे. बरोबर. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अरे रे. समोरचा प्रश्न,
गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, गटात न बसणारा शब्द मित्र, शत्रू, सखा, सोबती. ओके, पहा, मित्र, सखा, सोबती हे एकदम गटात बसणारे शब्द आहेत. शत्रू हा वेगळा शब्द आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 शत्रू. ओके, समोरचा प्रश्न. रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली आहे. या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. पहा, रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली आहे. या वाक्यातील कर्ता काय असेल? कोणी लिहिली? तर ती लिहिली रणजित देसाई. बरोबर, यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 रणजित देसाई. समोरचा प्रश्न. खालील म्हण योग्य पर्यायाने पूर्ण करा. पहा, काना मागून आलीनी काय झाली? तिखट झाली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 तिखट झाली. समोरचा प्रश्न. विडा उचलणे या वाक्प्रचाराच्या योग्य पर्यायातून अचूक वाक्य निवडायचे. पहा, विडा उचलणे म्हणजे काय रे? तर कोणत्याही गोष्टीची प्रतिज्ञा करणे. ओके, मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 प्रतिज्ञा करणे. समोरचा प्रश्न. खालीलपैकी सामान्य नाम आपल्याला ओळखायचे. पहा, सामान्य नाम शाळा, नागपूर, हिमालय, नर्मदा. तर ते आहे शाळा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 शाळा. समोरचा प्रश्न. हे काम खूप मोठे आहे. नकारार्थी करायचं. हे ते काम खूप मोठे आहे. या वाक्याला आपल्याला नकारार्थी करायचे. कसे करता येईल? तर ते काम काही छोटे नाही, या पद्धतीने. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ते काम काही छोटे नाही. समोरचा प्रश्न. उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. उत्कर्ष. उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? तर तो असेल अपकर्ष. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अपकर्ष. समोरचा प्रश्न. मैदानावर मुले खेळू लागली या वाक्यातील संयुक्त क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. मैदानावर मुले खेळू लागली. संयुक्त क्रियापद कोणतं असेल रे? तर ते असेल खेळू लागली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 खेळू लागली. समोरचा प्रश्न. अभ्यास या शब्दाचा संधी सोडवा. अभ्यास. अभ्यास या शब्दाचा संधी कोणता आहे? अभि अधिक आस म्हणजेच अभ्यास. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अभि अधिक आस. ओके, समोरचा प्रश्न. साहेबांनी पत्र फाडून फेकून दिले या केवळ वाक्याचे संयुक्त वाक्य बनवायचं आहे. साहेबांनी पत्र फाडून दिले. पहा, हे केवळ वाक्य, त्याचं संयुक्त वाक्य कसं करता येईल? तर साहेबांनी पत्र फाडले आणि फेकून दिले या पद्धतीने. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 साहेबांनी पत्र फाडले आणि फेकून दिले. ओके, पुढे पाहूया. योग तुझा. पहा, सदा सर्वदा घडलेलं आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण कोणतं आहे? पहा, सदा सर्वदा योग तुझा घडावा क्रियाविशेषण जे आहे ते सदा सर्वदा हेच आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सदा सर्वदा. समोरचा प्रश्न. पुढील शब्दाचा योग्य विग्रह करायचा आहे. पहा, शब्द आहे सज्जन. सज्जन कसा विग्रह होईल? तर सत अधिक जन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सत अधिक जन. समोरचा प्रश्न. मुलगा चांगला खेळतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखायचंय. पहा, मुलगा चांगला खेळतो. कसा खेळतो? चांगला. म्हणजे क्रियाविशेषण काय असेल? तर ते असेल चांगला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चांगला. समोरचा प्रश्न. काळाचे मुख्य प्रकार किती आहेत रे? काळाचे मुख्य प्रकार 3 आहेत. बरोबर, भूत, वर्त आणि भविष्य. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. समोरचा प्रश्न. केर डोळ्यात फुंकर कानात याचा अर्थ काय? केर डोळ्यात फुंकर कानात याचा अर्थ आहे चुकीचा उपाय करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 चुकीचा उपाय करणे. समोरचा प्रश्न. आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे रे? आजीचा विरुद्धार्थी शब्द माझी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 माझी. समोरचा प्रश्न.
आजी म्हणजे सुरू असलेला, माझी म्हणजे झालेला. ओके, आजी म्हणजे सुरू असलेला, माझी म्हणजे झालेला. तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते आहेत? तळे या शब्दाचे अनेक वचन आहेत तळी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 तळी. समोरचा प्रश्न, भाषा म्हणजे काय रे? भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचं साधन असतं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 विचार व्यक्त करणारे साधन. समोरचा प्रश्न, दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र या शब्दसमूहासाठी योग्य एक शब्द कोणता आहे? दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र म्हणजेच काय असतं? दैनिक. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 दैनिक. समोरचा प्रश्न, कोल्यांची डॅश डॅश असते? कोल्यांची काय असते? कोल्यांची कोल्हे कुई असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कोल्हे कुई. पुढे पाहूया, नीलकंठ हे कोणत्या देवाचे पर्यायी नाव आहे? तर ते आहे शंकराचे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 शंकर. समोरचा प्रश्न, मोजके असे बोलणारा समूह दर्शक शब्द ओळखा. मोजके असे बोलणारा असतो मितभाषी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मितभाषी. शब्दाच्या खालील जातीपैकी अविकारी जात ओळखायची. पहा, अविकारी जात आपल्याला ओळखायचंय. तत्पूर्वी अविकारी जात म्हणजे काय रे? तर पहा, ज्याच्या रूपात लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होत नाही त्याला अविकारी जात म्हणतात. आणि या आहेत 4. कोणकोणते आहेत? त्यामध्ये आहे क्रियाविशेषण आहे, उभयान्वयी अव्यय आहे, शब्दयोगी अव्यय आहे, केवल प्रयोगी अव्यय आहे. या 4 अविकारी जाती आहेत. ओके, मग यापैकी इथे कोणती आहे? तर ती आहे क्रियाविशेषण. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 क्रियाविशेषण. क्रियाविशेषण ही अविकारी जात आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, रिपीट झालेला इथे हा प्रश्न हवा आहे मित्रांनो, की शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? तर त्यामध्ये पर्याय आहेत पहा, 9, 8, 7, 6. पहा, 9, 8, 7, 6 यापैकी शब्दांच्या किती जाती आहेत? चला कमेंट करा, फटाफट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? ओके, 10 सेकंद वेळ घ्या. चला पहा, शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? तर त्या आहेत 8. ओके, 8 जाती आहेत मित्रांनो शब्दांच्या. जाती म्हणजे काय? प्रकार. व या जाती त्यांच्या कार्यावरून ठरवल्या जातात, हे लक्षात ठेवा. आणि त्या कोणकोणत्या आहेत? तर त्या कोणकोणत्या आहेत ते देखील पहा. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. या 8 जाती आहेत शब्दांच्या. पुन्हा एकदा सांगतो, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. ह्या 8 जाती आहेत शब्दांच्या. ओके, पुढे पाहूया. रू वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा. पहा, रू कोणता उच्चार आहे? तर मूर्धन्य आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मूर्धन्य. समोरचा प्रश्न, अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती? पहा मित्रांनो, अर्धा दंड असणारे पण अर्धे होऊ न शकणारे व्यंजन आहे ते द आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 द. समोरचा प्रश्न, संधी करा. षट अधिक अंग, षट अधिक अंग, षटंग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 षडंग. ओके, पुढे पाहूया. सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. बाई माणूस. पहा, सामासिक शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचंय आणि शब्द आहे बाई माणूस. कोणता आहे लिंग? तर ते आहे नपुसकलिंग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 नपुसकलिंग हे लिंग आहे या शब्दाचं. पुढे पाहूया. ईकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन डॅश डॅश होते. पहा मित्रांनो, ईकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन कशामध्ये होते? तर तसंच राहतं, हे लक्षात ठेवा. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 तेच राहते. पुढे पाहूया. विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखायची आहे. आत विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती कोणती असेल? तर ती आहे सप्तमी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सप्तमी. समोरचा प्रश्न,
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. वडिलांनी मुलाला शाळेत घातला. वडिलांनी मुलाला शाळेत घातला. कोणता प्रयोग आहे? तर कर्मभाव संकर प्रयोग आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कर्मभाव संकर. समोरचा प्रश्न. पुढील वाक्यातील समास ओळखा. शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते. पहा, कोणता समास आहे? शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते. हा उपपद तत्पुरुष समास आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 उपपद तत्पुरुष समास. समोरचा प्रश्न. शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. नदी कोणता शब्द आहे हा? तर हा तत्सम शब्द आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तत्सम शब्द. समोरचा प्रश्न. महिना हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? पहा, महिना हा शब्द जो आहे तो आपल्या फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेला शब्द आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 फारसी. समोरचा प्रश्न. वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. ढोलके वाजवणे, ढोलके वाजणे. वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? गाजावाजा होणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 गाजावाजा होणे. समोरचा प्रश्न. पहा, काल 1 ऑगस्टला PSI 2022चा रिझल्ट लागला आणि यामध्ये भरपूर जणांचं ढोलकं वाजलं. म्हणजे काय? गाजावाजा झाला. बरोबर. वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. कानामागे टाकणे. कानामागे टाकणे दुर्लक्ष करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 दुर्लक्ष करणे. पुढे पाहूया. समानार्थी शब्द ओळखा. खूण. खूणचा समानार्थी शब्द काय आहे? चिन्ह. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 चिन्ह. पुढे पाहूया. अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. इडलिंबू. इडलिंबू या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती. पुढे पाहूया. कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती. वाक्प्रचाराचा प्रकार वाक्याचा प्रकार ओळखा. पहा, कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती. पहा, हे केवळ वाक्य आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 केवळ वाक्य. समोरचा प्रश्न. मीठ भाकर या समासाचा प्रकार ओळखा. मीठ भाकर कोणता समास आहे? समाहार द्वंद्व समास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 समाहार द्वंद्व समास. समोरचा प्रश्न. तू लाडू खाल्लास या वाक्यातील प्रयोग ओळखा. तू लाडू खाल्लास कोणता प्रयोग आहे? कर्त कर्म संकर प्रयोग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कर्त कर्म संकर प्रयोग. समोरचा प्रश्न. विभक्तीचे कारकार्थ सांगणारी चुकीची जोडी ओळखा. विभक्तीचे कारकार्थ सांगणारी चुकीची जोडी आहे चतुर्थी अपादन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चतुर्थी अपादान. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते वर्ण श्वास व्यंजन नाहीत? पहा, श्वास व्यंजन नाहीत. कोणते? द आणि ध. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 द आणि ध. समोरचा प्रश्न. खालील शब्दांची योग्य आकारविले मांडणी ओळखा. पहा, योग्य आकारविले मांडणी ओळखायची आहे. तर ती आहे अतिशय, अनल, अमृतध्वनी आणि आंबा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अतिशय, अनल, अमृतध्वनी आणि आंबा. समोरचा प्रश्न. लाळ घोटणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ ओळखा. पहा, लाल घोटणे म्हणजेच काय? मिळण्याची इच्छा धरणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मिळण्याची इच्छा धरणे. खालीलपैकी कोणती संधी पररूप संधी नाही? पहा, कोणती संधी पररूप संधी नाही? तर लाडू अधिक आत लाडूत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 लाडू अधिक आत लाडूत. समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी नाही? पहा, आपण पाहिलेलं आहे विकारी जात नाही ती क्रियाविशेषण. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 क्रियाविशेषण अव्यय. पुढे पाहूया. चांगल्यांना बक्षीस मिळतं या वाक्यातील चांगल्यांना या शब्दाची जात खालीलपैकी कोणती आहे? पहा,
चांगल्यांना बक्षीस मिळतं. या वाक्यातील जे चांगल्यांना आहे या शब्दाची जात आहे नाम. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नाम. समोरचा प्रश्न, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व योग्य पर्याय निवडा. गाय गुराख्याकडून बांधली जाते. पहा, गाय गुराख्याकडून बांधली जाते. वाक्यातील प्रयोग कोणता आहे तर ते आहे कर्मकर्तरी प्रयोग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कर्मकर्तरी. समोरचा प्रश्न, खालील वाक्यातील उपमेय ओळखा व योग्य पर्याय निवडा. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. तर ते आहे मृगाचे तुषार. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मृगाचे तुषार. खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही. पहा, देवनागरी लिपीमध्ये कोणती भाषा लिहिली जात नाही तर ती भाषा आहे कन्नड. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कन्नड. समोरचा प्रश्न, ॲ व अ हे आदत्त स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केली तर ती केली ॲ व अ हे आदत्त स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफार अरविंद मंगरुळकर यांनी केली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अरविंद मंगरुळकर. समोरचा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी ओळखा. पहा, अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी खल सज्जन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 खल सज्जन हे विरुद्धार्थी शब्द आहेत. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी अयोग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. पहा, अयोग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी आपल्याला सांगायचे सार्थ परमार्थ. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सार्थ परमार्थ. समोरचा प्रश्न, कठोर तालू व कोमल तालू यांच्या मधल्या भागास डॅश डॅश असे म्हणतात. पहा, कठोर तालू व कोमल तालू यांचा जो मधला भाग आहे त्यास मूर्धा असे म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मूर्धा. समोरचा प्रश्न, समरस होणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा. पहा मित्रांनो, समरस होणे म्हणजे गुंग होणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 गुंग होणे. समोरचा प्रश्न, पाछामुखी परमेश्वर या म्हणीचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा. पहा, पाछामुखी परमेश्वर म्हणजे बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे. समोरचा प्रश्न, खालील वाक्यातील विशेष्य ओळखा. बगीच्यामध्ये चांगली मुले व्यायाम करतात. पहा, विशेष्य ओळखायचे. बगीच्यामध्ये चांगली मुले व्यायाम करतात तर ते आहेत मुले. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मुले. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही. पहा, कोणते वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही तर सूरज रोज व्यायाम करतो हे वाक्य. व मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 सूरज रोज व्यायाम करतो. समोरचा प्रश्न, खालीलपैकी काव्य ग्रंथ व कवीची अयोग्य जोडी ओळखा. पहा, काव्य ग्रंथ व कवीची अयोग्य जोडी तर ती आहे भावार्थ दीपिका वामन पंडित. तर भावार्थ दीपिका कोणाची आहे? ज्ञानेश्वर महाराजांची. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 भावार्थ दीपिका वामन पंडित, कारण भावार्थ दीपिका आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची. पुढे पाहूया. खालीलपैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखायचे. पहा, पूर्ण भूतकाळाचे वाक्य कोणते आहे? मधुने लाडू खाल्ला होता. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मधुने लाडू खाल्ला होता. समोरचा प्रश्न, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला रे? पहा, भारूड हा रचना प्रकार संत एकनाथांनी रूढ केला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 संत एकनाथ. समोरचा प्रश्न, खालीलपैकी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा. पहा, योग्य समूहदर्शक शब्द तर तो आहे वाद्यांचा वृंद असतो मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वाद्यांचा वृंद. पुढे पाहूया. खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. पहा, एकवचनी शब्द कोणता आहे तर तो आहे काटा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 काटा. समोरचा प्रश्न, खालीलपैकी लीळा चरित्र हे साहित्य कोणी लिहिले? पहा, लीळा चरित्र हे साहित्य लिहिलेले आहे माहीम भट यांनी. ओके,
योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 महाइम भट्ट. खालीलपैकी पूर्ण उच्चाराचे वर्ण कोणते? पहा, पूर्ण उच्चाराचे वर्ण आपल्याला सांगायचं तर ते असतं स्वर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 स्वर. समोरचा प्रश्न, खालीलपैकी संयुक्त स्वर आपल्याला ओळखायचा आहे. पहा, संयुक्त स्वर आ इ उ ए, तर यामध्ये जो ए आहे तो संयुक्त स्वर आहे. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ए. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप एक वचन आहे? पहा, कोणत्या शब्दाचे रूप एक वचन आहे? खेडी, खेडे, खेडा, खेडेगाव. तर पहा, आपण काय म्हणतो? ते खेडे. बरोबर, मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 खेडे हे एक वचनी रूप आहे. ओके, पुढे पाहूया. षष्टी या विभक्तीचे खालीलपैकी एक वचन प्रत्यय कोणते आहे? पहा, षष्टी या विभक्तीचे आपल्याला प्रत्यय सांगायचा आहे. तर त्यामध्ये षष्टीमध्ये काय येतं? चा, ची, चे. बरोबर, मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 चा, ची, चे. समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी दर्शक सर्वनामे ओळखा. पहा, दर्शक सर्वनाम ओळखायचे. कोण, काय, हा, हो, हे, मी, आम्ही, जवजी. पहा, दर्शक दाखवायचे तर काय असं आपण दाखवतो? हा मुलगा, हे मुले, ही मुलगी. बरोबर, मग काय असेल योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हा, ही, हे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास कोणते क्रियापद म्हणतात? पहा मित्रांनो, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची आवश्यकता असते, ओके, कर्म जरुरीचं असतं, त्या क्रियापदाला सकर्मक म्हटलं जाणार. बरोबर आहे, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सकर्मक क्रियापद. समोरचा प्रश्न, खालीलपैकी हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय ओळखायचे. पहा, हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय आपल्याला ओळखायचे तर ते काय? अरे वाह. बरोबर, असं असतंय ना, वाह, वा वा वा, आहा. ओके, इथे जे आहे ते पहा, ड पर्याय पहा, तिथे हवं आहे वा, त्यानंतर वा वा असं हवं आहे आणि हवं आहे आहा. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वा 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 आहा. हे हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत. ओके, पुढे पाहूया. साधित शब्दांचे प्रकार किती आहेत? पहा मित्रांनो, साधित शब्दांचे प्रकार असतात 4. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 4. समोरचा प्रश्न, अर्धा मुर्दा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? पहा, अर्धा मुर्दा हा जो शब्द आहे मित्रांनो तो अंशाभ्यस्त आहे. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अंशाभ्यस्त शब्द. ओके, समोरचा प्रश्न, क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात रे? क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे 4 प्रकार पडतात, हे लक्षात ठेवा. ओके, योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 4. ओके, समोरचा प्रश्न, खालील पर्यायातील नृप या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता? पहा, नृप साठी आपल्याला समानार्थी नसलेला शब्द पहा, नरेश, भूपाळ, महीपती. ओके, हे सर्व जे नृपचे समानार्थी शब्द आहेत, फक्त महेश हा नृपचा समानार्थी शब्द नाहीये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 महेश. समोरचा प्रश्न, जीवन, शिक्षण, विद्या, मंदिर, मूल्य. जीवन, शिक्षण, विद्या, मंदिर, मूल्य, लघुत्तम या शब्दांमध्ये एकूण किती शब्द शुद्ध आहेत? पहा, या शब्दांमध्ये किती शब्द शुद्ध आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर यामध्ये जीवन आणि हे 2 शब्द शुद्ध आहेत. ओके, मग योग्य उत्तर काय असेल? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 2. बरोबर, त्यानंतर पुढे पाहूया. उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला निवडायचा आहे. उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? तर क्वचित घडणाऱ्या गोष्टी यालाच. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2
क्वचित घडणारी गोष्ट. बरोबर. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द आहे? पहा, पारिभाषिक शब्द आपल्याला सांगायचा आहे तर तो कोणता आहे? गुडघा, बाजरी, वांगे हे आपले भाषिक शब्द आहेत. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 स्टेशन हा पारिभाषिक शब्द आहे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, हँगर या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता? पहा, हँगरसाठी आपण कोणता शब्द वापरतो? हुक, दोर, बांधणी, माळ. तर हँगरसाठी आपण मराठीमध्ये हुक हा शब्द वापरतो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हुक प्रतिशब्द. ओके. पुढे पाहूया. अतिप्रसंग, अध्ययन, अनुक्रम, उत्कर्ष, दुर्लभ हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? पहा, अतिप्रसंग, अध्ययन, अनुक्रम, उत्कर्ष, दुर्लभ हे शब्द उपसर्ग घटित शब्द आहेत. ओके. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 उपसर्ग घटित. समोरचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य समूहदर्शक शब्द आपल्याला निवडायचा आहे. पहा, मुंग्यांची काय असते? रांग असते. बरोबर. मग नाण्यांची काय असते? नाण्यांची असते चळत मित्रांनो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चळत. समोरचा प्रश्न, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजेच काय रे? तर तो असतो तितिक्षा. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 तितिक्षा. समोरचा प्रश्न, खालील म्हणीपैकी वेगळी म्हण आपल्याला ओळखायची. पहा, खालील म्हणीपैकी वेगळी म्हण आपल्याला ओळखायची आहे. नाव मोठं लक्षण खोटं, बाप तसा बेटा, नाम उसे असे उदार कर्ण, कवडी देता जाई प्राण, नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यात भाकर उरेना. ओके. मग पहा, बाप तसा बेटा यामध्ये जी आहे ती वेगळी म्हण आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बाप तसा बेटा. कारण नाव मोठं लक्षण खोटं, नाम असे उदार कर्ण, कवडी देता जाते प्राण, नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यात भाकर ही एका अर्थाची आहेत. ओके. योग्य उत्तर पुढे पाहूया. पावलोपावली या शब्दाचा समास ओळखायचा आहे. पावलोपावली या शब्दाचा समास आहे अव्ययी भाव समास. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अव्ययी भाव समास. समोरचा प्रश्न, बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखायचं आहे. बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे चक्रपाणी आणि पनाब. ओके. चक्रपाणी आणि पद्मनाभ हे लक्षात ठेवा. पद्मनाभ आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 चक्रपाणी आणि पद्मनाभ. समोरचा प्रश्न, कर्तरी प्रयोगात डॅश डॅश आपली हुकूमत चालवितो. कर्तरी प्रयोगामध्ये आता नावातच आहे कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणल्यावर करता आपली हुकूमत चालवित असणार. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 करता. समोरचा प्रश्न, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पहा मित्रांनो, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उदार. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 उदार. द्रुत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचे. पहा, द्रुत या शब्दाचा विरुद्ध तुम्ही ऐकलं असेल, द्रुत गतिमार्ग. बरोबर. द्रुत म्हणजे काय? तर वेगवान, फास्ट. बरोबर. आपण पाहिलं मुंबई पुणे दरम्यान यशवंतराव चव्हाण द्रुत गतिमार्ग. द्रुत म्हणजे काय? वेगवान, फास्ट. मग द्रुतचा विरुद्धार्थ काय असेल? तर हळू, मंद. ओके. मग द्रुतचा विरुद्धार्थी शब्द असेल योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हळू, मंद. ओके. पुढे पाहूया. नश्चर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. नश्चर याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर तो आहे शाश्वत. बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 शाश्वत. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द भाऊ या शब्दाचा समानार्थी नाही? पहा, भाऊ या शब्दाच्या समानार्थी काय नाही असं काय? तर भ्राता, सहोदर, बंधू हे सर्व भाऊचे समानार्थी आहेत. पण तनुज हा भाऊचा समानार्थी नाही. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 तनुज. ओके. पुढे पाहूया. विसंगत शब्दजोडी आपल्याला ओळखायची आहे. विसंगत शब्दजोडी पहा, नरेंद्र राजा बरोबर आहे. शिरसावंद्य म्हणजे पूजनीय आणि कोदंड म्हणजे धनुष्य. बरोबर.
फक्त विषाद म्हणजे विलंब नाही, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. विषाद विलंब ही विसंगत जोडी आहे. पुढे पाहूया. पितांबर या समासाचा प्रकार ओळखायचा आहे. पितांबर या समासाचा प्रकार काय आहे, तर हा पहा बहुर्विही समास आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बहुर्विही समास. समोरचा प्रश्न, काथवट या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. काथवट या शब्दाचा योग्य अर्थ काय असेल, तर भाकरी करण्याची लाकडी जी परात असते त्याला काथवट म्हणतात. ओके, मग काथवट योग्य अर्थ योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 भाकरी करण्याची लाकडी परात. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. अग्यारी या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अग्यारी म्हणजे काय, तर पारशी लोकांचं जे प्रार्थना स्थळ असतं त्याला अग्यारी म्हणतात. अग्यारी. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 पारशी लोकांची प्रार्थना स्थळ. समोरचा प्रश्न, कुंज विहार या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. कुंज विहार म्हणजे कुंजात विहार करणारा. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कुंजात विहार करणारा. समोरचा प्रश्न, खालीलपैकी संयुक्त क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. पहा, संयुक्त क्रियापद खाऊन जा, खाऊन टाक, खाऊन ये, जाऊन आला, तर ते कोणतं असेल मित्रांनो, तर खाऊन टाक. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 खाऊन टाक. खाऊन टाक हे संयुक्त क्रियापद आहे. ओके, समोरचा प्रश्न, मनकावडा या शब्दासाठी योग्य शब्द समूह असणारी अचूक वाक्यरचना कोणती. पहा, मनकावडा या शब्दासाठी योग्य शब्द समूह कोणता असेल, तर दुसऱ्याच्या मनातील जाणणारा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 दुसऱ्याच्या मनातील जाणणारा. समोरचा प्रश्न, यापैकी खालील कोणता शब्द तत्सम आहे. पहा, कोणता शब्द तत्सम आहे. मरकट. पहा, मरकट हाच एक तत्सम शब्द आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मरकट. समोरचा प्रश्न, तद्भव शब्द ओळखायचा आहे आपल्याला. तद्भव शब्द सासू, देवालय, दुग्ध, नील. तर पहा, तद्भव शब्द आहे सासू. ओके, सासू तद्भव शब्द आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सासू. ओके, तद्भव शब्द. समोरचा प्रश्न, वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. अंग सावरणे. अंग सावरणे म्हणजे काय रे, तर तोल सावरणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तोल सावरणे. पुढे पाहूया. पुढीलपैकी विधानात्मक वाक्य कोणते. पहा, विधानात्मक वाक्य आपल्याला म्हणजे विधान केले, आज पाऊस येणार नाही, हे विधानात्मक वाक्य आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आज पाऊस येणार नाही. समोरचा प्रश्न, चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. पहा, हालाकी समृद्धी, हाव निर्लोभ, स्वागत बोळवण, मग कुरूप मठ्ठ हीच आहे चुकीची जोडी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कुरूप मठ्ठ. समोरचा प्रश्न, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात. पहा, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 शब्द. बरोबर. समोरचा प्रश्न, महाप्राण असणारे व्यंजन ओळखायचं आहे. महाप्राण असणारे व्यंजन, तर ते आहे श. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 श. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी संयुक्त नसणारा स्वर सांगा. पहा, संयुक्त नसणारा स्वर आपल्याला सांगायचा आहे. ए, औ, ई, ओ. पहा, ए हा संयुक्त स्वर आहे, औ हा संयुक्त स्वर आहे, ओ हा देखील संयुक्त स्वर आहे, ई हा संयुक्त स्वर नाही आहे, ई. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ई. ई. ओके, पुढे पाहूया. महा अधिक ईश्वर. महा अधिक ईश्वर काय होईल, महेश्वर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 महेश्वर. समोरचा प्रश्न,
भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते रे? पहा, भोळा या शब्दाचे भाववाचक नाम काय आहे? भोळसर, भोळसट, भोळेपणा, भोळी बाबडी. तर ते आहे भोळेपणा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 भोळेपणा. समोरचा प्रश्न, खालीलपैकी मराठी भाषेतील हा शब्द मूळचा फारशी आहे. पहा, मराठी भाषेतील मूळचा फारशी शब्द आपल्याला सांगायचा आहे. दगड, घोडा, हाड, दुकान. तर पहा, दुकान हा मूळचा फारशी शब्द आहे मराठी भाषेतील. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 दुकान. दुकान हा फारसी शब्द आहे मूळचा मराठी भाषेतला. पुढे पाहूया, खालीलपैकी शक्य क्रियापद असलेले वाक्य ओळखायचे. पहा, शक्य क्रियापद असलेले त्यामध्ये काय असतंय? तर पहा, मला तिखट खाववते. मग हेच योग्य उत्तर आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मला तिखट खाववते हे शक्य क्रियापद असलेले वाक्य आहे. अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करायचा आहे. पहा, अत्यंत कसा होईल रे संधी विग्रह? तर तो होईल अति अधिक अंत. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अति अधिक अंत. ओके, तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, पहा तुमच्यासाठी कोणता प्रश्न आहे. पहा, पितांबरी या समासाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे आणि तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट करायचा आहे. पहा, प्रश्न पुन्हा एकदा पहा, पितांबरी या समासाचा प्रकार ओळखा. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, 10 सेकंद वेळ घ्या. चला, तुम्ही योग्य आन्सर केला असेल. समोरचा प्रश्न पाहूया, चिदानंद या शब्दाचा विग्रह करा. चिदानंद, चिदानंदचा विग्रह कसा असेल रे? चित अधिक आनंद. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 चित अधिक आनंद. त्यानंतर समोरचा प्रश्न, षण्मुख या शब्दाचा संधी विग्रह करा. पहा, षण्मुख, षण्मुखचा संधी विग्रह कसा होईल? षण्मुखचा संधी विग्रह तर तो होईल षट अधिक मुख. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 षट अधिक मुख. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न, धातू साधित नाम नसलेला पर्याय कोणता आहे? पहा, धातू साधित नाम नसलेला पर्याय आहे सत्य. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 सत्य. समोरचा प्रश्न, भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधायची. पहा, भाववाचक नामाबाबत चुकीची जोडी, सुंदर, सौंदर्य, नवल, नवेली, शूर, इथे शौर्य हवंय, शूर, शौर्य आणि गंभीर, गांभीर्य. पहा, गंभीर, गांभीर्य बरोबर आहे. शूर, शौर्य हे देखील बरोबर आहे. ओके, शौर्य हवा आहे इथे, शौर्य. ओके, शूर, शौर्य आणि सुंदर, सौंदर्य हे देखील. मग नवल, नवेली असतं का? तर नाही, हे चुकीचं आहे. नवल, नवेली नवलाई असतं, नवलाई. ओके, पुढे पाहूया, मासा या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखायचे. मासा या शब्दाचे अनेकवचनी रूप काय असेल? तर ते असेल मासे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मासे. समोरचा प्रश्न, हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधायचा आहे. हंस, हंसचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे? तर तो असतो हंसी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हंसी. समोरचा प्रश्न, आईने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? पहा, ला हा प्रत्यय मित्रांनो द्वितीय विभक्तीचा आहे. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 द्वितीय. समोरचा प्रश्न, तू या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे अनेक वचनी रूप कोणते? पहा, तू या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे अनेक वचनी रूप कोणतं होतंय? तूच तुम्ही होतं. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 तुम्ही. त्यानंतर समोरचा प्रश्न, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? जवळची किंवा दूरची वस्तू दाखवायचे तर दर्शक असेल ना. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 दर्शक. समोरचा प्रश्न, जो, जे, जी हे कोणत्या प्रकारचे सर्वनामे आहेत? जो, जी, जे
ही सर्वनामे संबंधी सर्वनामे आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 संबंधी. समोरचा प्रश्न, अद्री या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. अद्री, अद्री म्हणजे काय तर त्याला बोलतात पर्वत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पर्वत. समोरचा प्रश्न, किरकोळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. किरकोळ, घाऊक. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 घाऊक. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? विरुद्धार्थी नाही. सव्यंग अपंग असतं का? सव्यंग अव्यंग ही जोडी विरुद्धार्थी चुकीची आहे. ओके, ही विरुद्धार्थी जोडी नाही. निरोगी निरोगी बरोबर आहे. ग्राह्य त्याच बरोबर आहे. आयव्यय बरोबर आहे. पुढे पाहूया. खाली दिलेल्या शब्दापैकी पहा, खाली दिलेल्या शब्दांपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक शोधा. अशुद्ध शब्द, दीर्घायुषी बरोबर आहे. धुलीवंदन हे देखील बरोबर आहे. नाविन्य आणि फित. नाविन्यमध्ये व्यच वेलांटी पहिली नसते, दुसरी असते, हे लक्षात ठेवा. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 क नाविन्य. समोरचा प्रश्न, अत्यंत भोळा मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडायचा आहे. अत्यंत भोळा मनुष्य म्हणजे भोळा सांब, अलंकारिक शब्द. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 भोळा सांब. समोरचा प्रश्न, परीक्षेत नापास झाल्यामुळे गौरांगला डॅश डॅश हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणत्या अलंकारिक शब्दाचा अर्थ येईल? पहा, परीक्षेत नापास झाल्यामुळे गौरांगला 14वे रत्न. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 14वे रत्न. पुढे पाहूया. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. पहा, नाटकाच्या प्रारंभीचे जे स्तवनगीत असतं मित्रांनो, त्याला नांदी बोलतात. ओके, आपण ऐकलेलं आहे आपल्या शालेय जीवनामध्ये. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 नांदी. समोरचा प्रश्न, धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण यासाठी अलंकारिक शब्द निवडा. पहा, धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण त्याला बोलतात सदावर्त. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सदावर्त. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही? पहा, पारिभाषिक शब्द नाही. पगार, सरकार, कंदील. अतिथी हा भाषिक शब्द. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अतिथी. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता आहे? पहा, संयुक्त स्वर आपल्याला विचारले रू ई ओ. पहा, ओ हा संयुक्त स्वर आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ओ. ओ. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कंपित वर्ण कोणता? पहा, कंपित वर्ण आपल्याला सांगायचा आहे. न, क्ष, र, अम. तर तो आहे र. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 र. समोरचा प्रश्न, वाक्पती या शब्दासंबंधीचा योग्य विग्रह ओळखा. वाक्पती या शब्दासंबंधीचा योग्य विग्रह आपल्याला सांगायचा आहे. तर तो आहे वाघ अधिक पती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वाघ अधिक पती. समोरचा प्रश्न, खालीलपैकी अग्नीचा समानार्थी शब्द कोणता? पहा, बऱ्याच वेळा हा प्रश्न पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये विचारलेला आहे आणि MPSCच्या परीक्षेमध्ये देखील हा प्रश्न विचारलाय. अग्नीचा समानार्थी शब्द कोणता? तर तो आहे वन्ही. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वन्ही. समोरचा प्रश्न, खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द ओळखा. पहा, अक्षर, क्षर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अक्षर, क्षर. मित्रांनो, हा देखील प्रश्न बऱ्याच वेळा पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तसेच MPSC मध्ये देखील विचारला. हे लक्षात ठेवा, हा देखील महत्त्वाचा आहे प्रश्न. पुढे पाहूया. ओनामा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? ओनामा करणे म्हणजे काय रे? तर
दुसऱ्यावर दोष देऊन मोकळं होणे, मग काय असेल योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 दुसऱ्यावर दोष ठेवणे. समोरचा प्रश्न, अशक्तसाठी अलंकारिक शब्द पुढीलपैकी कोणता आहे? अशक्तसाठी जरत्कारू. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 जरत्कारू. समोरचा प्रश्न, सारासार विचार न करता काहीही असंबद्ध बोलणे याकरिता पुढीलपैकी कोणती म्हणे लागू होते? पहा, सारासार विचार न करता काहीही असंबद्धपणे बोलणे त्यालाच म्हणायचं उचलली जीभ लावली टाळ्याला. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 उचलली जीभ लावली टाळ्याला. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या अशुद्ध शब्द कोणता? पहा, व्याकरणदृष्ट्या अशुद्ध शब्द आणीबाणी. पहा, आणीचं जी णी आहे पहिली, दुसरी ती पहिली हवी आणीची. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आणीबाणी हा अशुद्ध शब्द आहे. पारंपरिक, भूमिती, क्रीडांगण हे शुद्ध शब्द आहेत. समोरचा प्रश्न, कामधेनूच्या दुग्धाहूनही ओज हिचे बलवान या वाक्यात कोणता अलंकार आढळतो? पहा, कामधेनूच्या दुग्धाहूनही ओज हिचे बलवान व्यतिरेक अलंकार आहे हा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 व्यतिरेक अलंकार. समोरचा प्रश्न, संतांच्या अभंगामध्ये काव्यातील कोणत्या प्रकारचा रस असतो? पहा, संतांच्या अभंगामध्ये शांत रस असतो मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 शांत. समोरचा प्रश्न, शब्दाच्या अंगी किती प्रकारच्या शक्ती असतात? शब्दाच्या अंगी 3 प्रकारच्या शक्ती असतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी फारसी भाषेतून मराठीत न आलेला शब्द कोणता? पहा, फारसी भाषेतून मराठीत न आलेला शब्द आहे अर्ज. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अर्ज. अब्रू, अत्तर, पोशाख हे फारसी भाषेतून मराठीत आलेले शब्द आहेत. हे तिन्ही अब्रू, अत्तर, पोशाख हे फारसी भाषेतून मराठीत आलेले शब्द आहेत. समोरचा प्रश्न, जगी सर्वसुखी असा कोण आहे या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचे. पहा, जगी सर्वसुखी असा कोण आहे या प्रश्नार्थी वाक्याचं आपल्याला विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचे. ते कसं करता येईल आपल्याला? तर पहा, जगी सर्वसुखी असा कोणीच नाही या पद्धतीने. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक सी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. जगी सर्वसुखी असा कोणीही नाही. ओके, पुढे पाहूया. 2 म्हटलं पण तो सी आहे, हे लक्षात ठेवा. डॅश डॅश समासात तिसरेच अन्य पद प्रमुख असते. पहा, कोणत्या समासात तिसरेच पद प्रमुख असते? कोणत्या समासामध्ये? तर तो समास असतो बहुर्विही समास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बहुर्विही समास. समोरचा प्रश्न, खालील शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखायचे. पहा, भाववाचक नाम नाही. वात्सल्य, भोळसर, गोडवा, ओलावा. पहा, वात्सल्यमध्ये आहे भाववाचक नाम, बोळसर हे भाववाचक नाम नाही. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 भोळसर. ओके, समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते क्रियापद हे भावकर्तक क्रियापदाचे उदाहरण नाही? पहा, भावकर्तक क्रियापदाचे उदाहरण नाही. कोणते? खाववते हेच. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 खाववते. समोरचा प्रश्न, तरस या शब्दाचे लिंग ओळखायचे. तरस हे कोणतं लिंग आहे? तरस हा नपुसकलिंगी आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 नपुसकलिंगी. समोरचा प्रश्न, खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. पहा, एकवचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कन्या, सुळे, डोळे आणि केळे. पहा, केळे हे एकवचनी आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 केळे. केळे एकवचनी आहे. पुढे पाहूया. जेवण न करताच तो निघून गेला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. जेवण न करताच तो निघून गेला कोणता आहे? तर हा कर्तरी प्रयोग आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कर्तरी प्रयोग. समोरचा प्रश्न,
दोन किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडल्यास त्यास कोणते वाक्य म्हणतात? पहा, दोन किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडल्यास ते संयुक्त वाक्य असतं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 संयुक्त वाक्य. समोरचा प्रश्न, विधेय विस्तार म्हणजे वाक्यातील डॅश डॅश होय. विधेय विस्तार म्हणजेच वाक्यातील क्रियाविशेषण होय. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 क्रियाविशेषण. समोरचा प्रश्न, अज्ञातवासी हे कोणाचे टोपण नाव आहे? पहा मित्रांनो, अज्ञातवासी हे दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपण नाव आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 दिनकर गंगाधर केळकर. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी लेखन नियमानुसार अयोग्य शब्द निवडायचा आहे. लेखन नियमानुसार अयोग्य शब्द, तपकिरी बरोबर आहे, तिकीट बरोबर आहे, ताकीदचा की दुसरी असते पहिली नाही, आणि तपपूत बरोबर आहे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ताकीद. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. ओके, पहा, काय काव मिस्टेक, काव काव तांबड्या रंगाची माती बरोबर आहे. काहिली मोठी चूल बरोबर आहे हे देखील राईट. खंक पक्षी आणि हुंडा भरीव बांबू, हुंडा भरीव बांबू हे बरोबर आहे. खक म्हणजे पक्षी का तर खग म्हणजे पक्षी, म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 खंक पक्षी. समोरचा प्रश्न, त्यालाच खग पक्षी असं हवं होतं. पुढे पाहूया, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ याची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. रामशास्त्री स्पष्ट वक्ता न्यायाधीश बरोबर आहे. शिराळ शेठ रंगेल माणूस बरोबर आहे. शूर्पणखा कुरूप स्त्री हे देखील बरोबर आहे. आणि सरकारी पाहुणा भित्रा मनुष्य हे चुकीचं आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सरकारी पाहुणा भित्रा मनुष्य. ओके, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. पहा, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. आता पहा, इथे आहे जीवन. आता दिलेल्या वाक्यात काय तर जीवन याचा अर्थ आपण आयुष्य आणि पाणी असा होतोय, दोन अर्थाने होतोय बरोबर. आणि ज्या अलंकारामध्ये एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा कोणता अलंकार होतो रे? तेव्हा श्लेष अलंकार होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 श्लेष बरोबर. समोरचा प्रश्न, दमडीचे तेल आणलं सासूबाईंचं नाणं झालं, मामांजींची दाढी झाली भावोजींची शेंडी झाली हा अलंकाराचा कोणता प्रकार आहे? पहा, आता पहा या उदाहरणामध्ये काय दिलंय तर दमडीच्या तेलात कोणकोणत्या गोष्टी उरकल्या हे सांगताना त्या वस्तुस्थितीपेक्षा अधिक फुगवून सांगितलेल्या आहेत बरोबर ना. आणि मग एखादी कल्पना आहेत त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे यालाच काय कोणता अलंकार म्हणतात? यालाच अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अतिशयोक्ती अलंकार बरोबर. पुढे पाहूया, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे अलंकार कोणता? पहा, आभाळागत माया. आता एक गोष्ट पहा, दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम समान सारखा प्रमाणे परी परीस गत, पहा आभाळागत यासारख्या साम्यवाचक शब्दाचा वापर केला तर तिथे उपमा अलंकार असतो मित्रांनो, हे लक्षात ठेवा. मग या वाक्यात कोणता अलंकार असेल? या वाक्यात असेल उपमा अलंकार. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 उपमा अलंकार बरोबर. हाय उपमा अलंकार. समोरचा प्रश्न, झाले बहु होतील बहु आहेत ही बहु परंतु यासम हा अलंकार कोणता आहे? पहा, झाले बहु होतील बहु आहेत ही बहु परंतु यासम. पहा, यामध्ये काय दुसऱ्या उपमानाची उपम्याची तुलना दुसऱ्या कशाशी होऊ शकत नाही म्हणून ती उपम्याबरोबरच केली. आणि असं जेव्हा असतं तेव्हा अनन्वय अलंकार होतो बरोबर. यासम यासच बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अनन्वय. पुढे पाहूया, उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते. आत्ताच आपण पाहिलं ही कोणत्या अलंकाराची वैशिष्ट्य आहे? पहा, उपमेयाला उपमेयाचीच उपमा जिथे द्यावी लागते तिथे अनन्वय अलंकार असतो. आत्ताच आपण पाहिलं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अनन्वय अलंकार. म्हणजे उदाहरणच जायचं झालं तर पहा, ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी हे त्याचं उदाहरण बोलता येईल. पुढे पाहूया,
पुढील पद्यपंक्तीतील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. होई जरी संतत दुष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग, असून या सर्व सदा शरीरी, झाला नसेल चंदन तो विषारी. पहा, जेव्हा एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण दिले जातं किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो तेव्हा अर्थांतर संन्यास अलंकार होतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, अर्थांतर संन्यास अलंकार. पुढे पाहूया. पुढील पद्यपंक्तीतील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू चप्पल चरण, अनिल गण निघाले. पहा, दिलेल्या उदाहरणामध्ये हे जे उदाहरण आहे यामध्ये काय आहे तर न या शब्दाची पुनरावृत्ती झाली. बरोबर, निळे भरुनी तनू. बरोबर, मग इथे न या शब्दाची पुनरावृत्ती झाली. आणि जर एखाद्या वाक्यात किंवा चरणात एका किंवा अधिक वर्णाची श्रवण सुगम पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा कोणता अलंकार होतो, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, अनुप्रास अलंकार. समोरचा प्रश्न. दिव्याच्या प्रकाशात पुढून येणाऱ्या श्वापदाचे डोळे रत्नासारखे चमकत होते. अलंकार ओळखायचा आहे. पहा, रत्नासारखे. मग जर मी तुम्हाला विचारलं सम, सारखे, प्रमाण, समान, गत अशा सामवाचक शब्दाचा ज्या अलंकारात वापर केला जातो तो कोणता अलंकार असतो, तो असतो उपमा अलंकार. मी तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, उपमा अलंकार. समोरचा प्रश्न. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे? पहा, यामध्ये नवरी आणि नवरी हे दोन शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरलेत. म्हणजे या दोन शब्दांचे वेगळे अर्थ आपल्याला कळून येत आहेत. बरोबर ना? मग एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधली जाते तेव्हा होतो श्लेष अलंकार. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, श्लेष अलंकार. बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. पहा, या ओळीमध्ये प या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आणि आत्ताच आपण पाहिलं एकाच्या शब्दाची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे त्या ओळीला सौंदर्य प्राप्त होतं तेव्हा कोणता अलंकार होतो? तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, अनुप्रास अलंकार. समोरचा प्रश्न पाहूया. अलंकार ओळखा. अमृताहुनीही गोड नाम तुझे देवा. बरोबर. आता पहा, अमृताहुनीही गोड नाम तुझे देवा म्हणजे परमेश्वराचं नाव हे उपमेय. ओके, आणि त्याची तुलना अमृताच्या गोडीशी केली आहे. बरोबर. आणि एवढंच नाही तर परमेश्वराचे नाव हे गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षाही वरचढ असल्याचं येथे दाखवण्यात आलंय. बरोबर. मग उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलं जातं तेव्हा कोणता अलंकार होतो? तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, व्यतिरेक अलंकार. समोरचा प्रश्न. खालील वाक्यात उपमान कोणते? मोहन घोड्यासारखा वेगाने धावत होता. मोहन घोड्यासारखा वेगाने धावत होता. उपमान सांगायचे. उपमान काय असेल? पहा, मोहन काय आहे? ज्याची तुलना केली जाते ते उपमेय असतं. बरोबर. आणि ज्याच्याची तुलना करायची ते उपमान असतं. घोड्यासारखा, सारखा म्हणजे घोड्याची तुलना झाली मग हे असणार उपमान. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, घोडा हे आहे उपमान. आणि सारखा काय आहे? साम्यवाचक शब्द आहे. आणि वेगाने धावणे, वेगाने धावतोय म्हणजे हा साधारण धर्म आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, सम, समान, प्रमाणे, परीच असे शब्द कोणत्या अलंकारात वापरले जातात? मागच्या प्रश्नांमध्ये खूप डिटेल वेळेला आपण पाहिलंय. चला, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सांगा. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुन्हा एकदा पहा, सम, समान, प्रमाणे, परीस असे शब्द कोणत्या अलंकारात वापरले जातात? हे आपण मागेच पाहिले प्रश्नामध्ये. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, चला फटाफट सांगितलेलं आहे का?
पहा, दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परीपरीस यासारख्या शब्दांचा वापर केल्यास तो कोणता अलंकार होतो? म्हणजेच सांगितलं आपण पाहिलं, आभाळागत माया तुझी आमावरी राहू दे. म्हणजेच कोणता अलंकार? म्हणजेच उपमा अलंकार. पाहिलंय आपण. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 उपमा. समोरचा प्रश्न, भाषेच्या अलंकाराचे मुख्यत्वे किती प्रकार पडतात? भाषेच्या अलंकाराचे मुख्यत्वे प्रकार आहेत शब्दालंकार आणि अर्थालंकार. बरोबर, 2 आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. समोरचा प्रश्न, एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास कोणता अलंकार होतो? तर त्यावेळी पहा, एखादा विषय पटवून सांगण्यासाठी, एखादा दाखला देण्यासाठी दृष्टांत अलंकार वापरला जातो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 दृष्टांत. म्हणजेच काय? लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याचे अंकुशाचा मार. बरोबर. पुढे पाहूया. पुढील पंक्तीतील अलंकार ओळखायचे. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले हो सूर्याशी. आपण स्कूल टाइम पासून हा अलंकार, या काव्यपंक्ती पाहत आलोय. मग हा कोणती काव्यपंक्ती असेल? सांगा, कोणता अलंकार असेल? पहा, एखादी कल्पना आहे आणि त्यापेक्षा खूप गुण सांगितली जाते, याला अतिशयोक्ती असं म्हणतात. बरोबर, आपण पाहिलंय. आणि या वाक्यामध्ये काय केले? मुंग्या आकाशात उडून तिने सूर्याला गिळलं असं वर्णन केलं आणि यामधून वस्तुस्थितीपेक्षा ही गोष्ट किती फुगवून सांगितली पहा, म्हणून हा आहे अतिशयोक्ती अलंकार. बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अतिशयोक्ती अलंकार. आपण मागे देखील असं उदाहरण पाहिलंय, अतिशयोक्ती अलंकार. समोरचा प्रश्न, सुमनापरी निर्मळ हसुनी जग हसवावे वरील वाक्यात अधोरेखित केलेल्या शब्दाद्वारे कोणता शब्दालंकार या वाक्यात आहे ते ओळखा. पहा, अधोरेखित सुमनापरी या शब्दामध्ये, हे लक्षात ठेवा. आता परी आलंय इथं. बरोबर, इथे आलंय परी. मग दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, परीस यासारख्या शब्दाचा वापर केल्यास कोणता अलंकार होतो? उपमा अलंकार. बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 उपमा अलंकार. समोरचा प्रश्न, हटातटाने पटा रंगवणी जटाधरीशी का शिरी, मठाची उठा ठेव का तरी, हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? पहा, यामध्ये कशाचा पुनरावृत्ती तुम्हाला दिसते का रे? ट या शब्दाची पुनरावृत्ती तुम्हाला दिसते का? दिसते ना. मग ट यामुळे कवितेच्या चरणाचा एक नाद, सौंदर्य प्राप्त झालाय ट मुळे. ओके. आणि जेव्हा असं सौंदर्य प्राप्त झाला होता शब्दाची पुनरावृत्ती होऊन, तेव्हा कोणता अलंकार होतो? तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. ओके. योग्य उत्तर, अरे यार, इथे आपण या पर्यायामध्ये उत्तरच दिलेलं नाही. आपण लिहूया अनुप्रास. बरोबर, इथे आहे अनुप्रास अलंकार. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न तोर त्याची अंकुशाचा मार वरील वाक्यरचनेत कोणत्या प्रकाराचा अर्थालंकार आहे? आपण पाहिलं. पहा, एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास तो दृष्टांत अलंकार होतो. हा प्रश्न आपण मागेच पाहिलाय. बरोबर. आणि इथे जर डिटेलमध्ये बोलायचं झालं तर पहा, तुकाराम महाराज परमेश्वराजवळ लहानपण मागतात. मोठेपणात यातना सहन कराव्या लागतात. हे त्यांना पटवून देण्यासाठी त्यांनी शुद्र अशा मुंगीला साखरेचा कण सुद्धा रव्याप्रमाणे भासतो व खायला मिळतो, तर ऐरावतातला अंकुशाचा मार खावा लागतो, हे उदाहरण दिलंय. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 दृष्टांत अलंकार. समोरचा प्रश्न पाहूया. देह देवाचे मंदिर्य आत्मा परमेश्वर या पद्यपंक्तींतील अलंकार ओळखायचा आहे. पहा, जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असं दर्शवलं जातं, तेव्हा कोणता अलंकार होतो? तेव्हा रूपक अलंकार होतो. आणि इथे पहा, देह व मंदिर हे एकच आहेत असं सांगितलंय, म्हणून हा रूपक अलंकार आहे. बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 रूपक. समोरचा प्रश्न अलंकार. समोरचा प्रश्न,
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळाली, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येडा गबाळाचे काम नोहे. वरील काव्य रचनेतील अलंकार ओळखायचा आहे. पहा, या ओळीमध्ये काव्य रचनेमध्ये राजहंसाचे उदाहरण देऊन काही कामे त्यामध्ये कौशल्य असलेल्या व्यक्तीलाच जमू शकतात हे स्पष्ट केले. ओके. आणि एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्या अर्थाचा एखादा दाखला दिला जातो. म्हणजेच कोणता अलंकार होतो? दृष्टांत. बरोबर. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 दृष्टांत. समोरचा प्रश्न, मेघा समतो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. मेघा समतो श्याम सावळा, सम आलंय, सम सारखा परिसगत, कोणता अलंकार असणार आहे? साम्यवाचक शब्द आलाय. हे साम्यवाचक शब्द आहेत तर उपमा अलंकार. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 उपमा अलंकार. समोरचा प्रश्न पाहूया. आई सारखीच आई अलंकार ओळखा. पहा, आई या उपमेयाला कशाचीच उपमा देता येत नसल्यामुळं आई याचीच उपमा दिलेली आहे आणि असं जेव्हा होतं तेव्हा अनन्वय अलंकार होतो. आपण मागे पाहिलं. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अनन्वय अलंकार. समोरचा प्रश्न, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. पहा, आता ज्या अलंकारामध्ये जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे की यासारखे शब्द येतात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. हे लक्षात ठेवा. उत्प्रेक्षा म्हणजे काय तर कल्पना, ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक ही जणू काही दुसरी वस्तूच आहे अशी कल्पना करणे यालाच उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 उत्प्रेक्षा अलंकार. हा आहे उत्प्रेक्षा अलंकार. समोरचा प्रश्न, अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे, माहेरची वाटे खोरे खुरे या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. पहा, आता या वाक्यात देखील काय आहे? वाटे, वाटे हा शब्द आलाय आणि तुम्हाला सांगितलं वाटे हा उत्प्रेक्षा अलंकारामध्ये येणारा साम्यवाचक शब्द आहे. जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे की हे शब्द उत्प्रेक्षा अलंकारातील आहेत. ओके. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 उत्प्रेक्षा अलंकार. हा आहे उत्प्रेक्षा अलंकार. अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ याची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. रामशास्त्री स्पष्ट वक्ता न्यायाधीश बरोबर आहे. शिराळ शेठ रंगेल माणूस बरोबर आहे. शूर्पणखा कुरूप स्त्री हे देखील बरोबर आहे. आणि सरकारी पाहुणा भित्रा मनुष्य हे चुकीचं आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सरकारी पाहुणा भित्रा मनुष्य. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 वर फोकस करून मराठी व्याकरण या घटकावरील अति महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण 2024 मध्ये ज्या ज्या जिल्ह्यांच्या लेखी परीक्षा झालेल्या आहेत त्या त्या जिल्ह्यांमध्ये जे मराठी व्याकरणाचे प्रश्न रिपीट झालेले आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.